गावा गावाशी जागवा, भेदभाव समूळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावची भंगता दशा, येईल देशा. हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे. हे देशाविषयीचं भान, प्रखर देशभक्तीची भावना आणि देशाप्रतीच्या कर्तव्याची जाणीव आली कुठून या चिमुकल्यांकडे, असा प्रश्न आपणास नक्की पडू शकतो. पण हे भान या लहानग्यांना दिलंय त्यांच्या शाळेनं. आणि हे दृश्य आहे पाटोदा या गावातलं. पाटोदा औरंगाबाद पासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर नगर पुणे महामार्गापासून जवळच असलेलं एक टुमदार गाव. आज केवळ मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतंय. गाव म्हटलं की एक वेगळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. रस्त्याने चालताना नाकाला रुमाल लावावा लागला की गाव जवळ आलंय असं समजण्याचा पूर्वापार प्रघात. शेणा मातीचा वास आणि फुफाटा असंच काहीसं शहरी लोकांच्या मनातल्या गावाचं चित्र. परंतु पाटोदा मात्र यापेक्षा वेगळं. कारण या गावानं पूर्वापार चालत आलेलं गाव या ओंगळवाण्या संकल्पनेला छेद दिलाय. आज घडीला मराठवाड्यातील विकासाचं एक मॉडेल म्हणून हे गाव समोर येते. केवळ मराठवाड्यातलंच नव्हे तर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या आकर्षणाचंही हे केंद्र ठरतंय. चला तर मग आपणही माझ्यासोबत जाणून घेऊयात या गावाच्या वेगळेपणाविषयी. सकाळच्या या प्रसन्न वातावरणात आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात एक घंटानाद आपलं लक्ष वेधून घेतोय. पण हा आवाज मंदिराच्या घंटेचा नसून तो आहे कचरा गाडीच्या घंटेचा. ईश्वराचं स्तवन करून झाल्यानंतर गाव गुंतलंय आता स्वच्छतेच्या पूजेत. ही घंटा गाडी दररोजच अलिखित नियम असल्याप्रमाणे याच ठिकाणी थांबते आणि गावातील महिला जमलेला कचरा इतरत्र न टाकता घंटा गाडीतच टाकतात. गावात जे स्वच्छता अभियान चालू झालं ना, तेव्हापासून महिला दररोज सकाळी सगळं नीट नेटकं झाडझूड पारशी कामं करतात. दररोज गाडी येते 7ला आणि हे कचरा कुंडी वेगळी वेगळी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा वेगळा टाकून मग नंतर ही गाडी जाते. अच्छा, तर हे विघटनशील आणि अविघटनशील असं कचऱ्याचं विभाजन होतंय. तर वाळलेला पालापाचोळा, भाज्यांची देठं आणि घरातील इतर कचरा हे सर्व प्लास्टिकच्या पिशव्यांपासून वेगळं करून त्याचं गावाबाहेर कंपोस्ट खत तयार केलं जातं, जे रासायनिक खतांच्या वापरामुळे काळ्या आईवर होणाऱ्या अत्याचारापासून बचाव करतं, तिला नवसंजीवनी देतं. ग्रामपंचायतीने ते कंपोस्ट खत जे तयार केलं ते आम्ही सर्व शेतकऱ्यांनी वापरलं आणि त्याचा फायदा खूप झाला आम्हाला. आणि त्याच्यामुळं आम्ही रासायनिक खत कमी वापरलं आणि शेतीचं पोत सुधारला आणि शेतीचा उत्पन्न चांगलं झालं आणि खर्च कमी झाला इकडचा रासायनिक खताचा. भारत हा एक कृषी प्रधान देश आहे हे आपण जाणतोच. पाटोदा हे गावही याला अपवाद नाही. गावचा व्यवसाय मुख्य व्यवसाय शेती व्यवसाय आणि 20% लोक MIDC मध्ये कंपनीमध्ये जातात. पण मुख्य व्यवसाय शेतीचे गावाचा. पाणी असल्यामुळे इथं कसं आहे उत्पन्नाचं प्रमाण खूप आहे. मोठ्या प्रमाणावरील बागायती शेतीसोबतच नजीकच्या MIDCच्या माध्यमातून झालेली रोजगार निर्मिती यामुळे गावाला आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. शेतीमध्ये कंपोस्ट आणि गांडूळ खत वापरण्याचा परिणाम असा होतोय की जमिनीचं पोत सुधारतो, उत्पन्न वाढतं आणि उत्पन्न वाढल्यामुळे आम्हाला ग्रामपंचायत कर भरण्याला काही अडचण येत नाही. वेळेची वेळ कर भरतोय आम्ही. घुंगराचा नाद, शेतकऱ्याची शीळ, नागमोडी वळणाची वाट
चिखलातून रस्ता काढत जाणारी बैलगाडी, बैलांच्या खुरांनी उधळलेली धूळ, हे विलोभनीय दृश्य केवळ कविता आणि ललित लेखांपुरतच रोमांचक, पण ज्या सर्वांना सामोरे जाताना होणारे जीवाचे हाल जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळेल. पण पाटोद्यात मात्र हे चित्र बरचसं वेगळं आहे. घुंगरांचा आवाजही तोच, बैलगाडीचा खडखडाटही तोच, पण ही बैलगाडी धावतीये पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यावर. कुठल्याही विकसित शहराला लाजवतील असे हे पेव्हर ब्लॉकचे चकचकीत रस्ते. गाव असं नव्हतं पहिलं. इतकले पाय भरत होते चिखलानं. नदीचं पाणी आणावं लागत होतं. धुणं धुवायला नदीला जावं लागत. असे पाय जळत होते. इतकले फोपाटा वाटा गुडघे इतकाला. लेकरायला चालता नव्हतं येत. पाटोद्याची ही परिस्थिती होती 2005 पूर्वीची. खेड्यांकडे चला आणि खेडी स्वयंपूर्ण बनवा या महात्मा गांधींच्या नाऱ्याची कास धरत 2 ऑक्टोबर 2005 म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी गावानं एक निर्णय घेतला, स्वयंशिस्तीचा आणि स्वयंसुधारणेचा. सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून गावाचा चेहरा मोरा बदलून टाकण्याचा आता खरोखरच 500-600 उंबरे आणि 3500 लोकसंख्या असणाऱ्या पाटोदा या गावाचं चित्र पालटलंय. परिवर्तन दिसू लागलंय. गाव आता पूर्णपणे हागणदारी मुक्त झालंय. गावात प्रत्येक घरागणीत शौचालय आहेत. गावातलं पहिलं शौचालय झालं ते दलित वस्तीतील शेवंताबाई गायकवाड यांच्या घरी. माझ्याच घरी, कोणाच्याच घरी नव्हतं संडास. तशापासून ही सुरत तयार झाली. मग तशापासून संडास तयार झाली तर आम्ही राखण ठेवलं होतं. 2-2 कोस संडासला गेलो, तिथं लोक वाया येईल, आम्ही त्याला धरधरू आम्ही हापिसामध्ये नेलं. आणि मग ते बी जात होते गाडी घेऊन. तळ्या लोक संडास ते लोक आगा जाईत धरू धरू आणि जाईन बायाला. मग काही माणसायला बायाला आम्ही माणसायला. अशा प्रकारे गाव हगणदारी मुक्त तर झालंच, पण काम अजूनही संपलेलं नव्हतं. हा झालेला बदल चिरंतन काळ टिकवण्यासाठी जी सवय गावकऱ्यांना लावणं आवश्यक होतं, त्यासाठी विशेष प्रयत्न गावात करण्यात आले होते. याविषयी सांगतायत औरंगाबाद जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुखदेव बनकर. निर्मल ग्राम जे काम झालेलं आहे, म्हणजे हागणदारी मुक्त गाव, तिथं काम वाखारण्यासारखं आहे. त्यासाठी त्यांना वैयक्तिक फार कष्टही पडले. तिथून 2 किलोमीटर अंतरावर 3 किलोमीटर अंतरावर असलेली गावं अद्यापही निर्मल नाही आहेत. सकाळी 6 वाजता 5 वाजता उठून ज्या ठिकाणी सार्वजनिक हागणदारी आहे त्या ठिकाणी जाऊन उपस्थित राहणं, उभं राहणं, लोकांना कन्व्हिन्स करणं, लोकांची शिव्या पण त्यावेळेला शिव्याशाप पण ऐकणं. पण त्या सगळ्या शिव्याशाप या समाजाच्या कल्याणासाठी आहे. त्याचा राग न धरता पुन्हा ते करणं हे सामान्य माणसाला शक्य नाही होत. त्यासाठी असामान्य व्यक्तिमत्व आणि असामान्य विचारसरणीची गरज असते, ती त्यांच्या ठायी आहे. म्हणून त्या गावालाही ते भावले आणि गावकऱ्यांनी पण त्यांच्या मताप्रमाणे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला. आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचं उद्दिष्ट प्रत्येक गावातच असतं, परंतु त्यांना भेडसावणाऱ्या अनेक अडचणींमध्ये पाण्याची उपलब्धता ही एक महत्वाची अडचण असते. पाटोद्याने मात्र हा प्रश्न स्वतःपुरता सोडवलाय. जवळच्याच MIDC मधून गावात पाणी आणण्यात आलंय. ते साठवण्यासाठी गावात 4 टाक्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय अजून एक मोठ्या टाकीचं बांधकाम सुरू आहे. गावातील घरात नळांच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येतो. पाण्याची उपलब्धता जरी मोठ्या प्रमाणावर असली तरी पाण्याचा अपव्यय किंवा गैरवापर टाळता यावा यासाठी प्रत्येक नळाला मीटर बसवले आहे. गावातील रस्त्यांवर थोड्या थोड्या अंतरावर बेसिन बसवले आहेत. त्याचा वापर वैयक्तिक स्वच्छतेसाठी गावातील वडीलधाऱ्यांपासून लहानगे पण करत असतात. परिणामी त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. आरोग्यम धनसंपदा याची जाण असणाऱ्या पाटोद्यानं गावातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे या दृष्टीनं आणखी एक पुढचं पाऊल टाकलं आहे. ते म्हणजे जलशुद्धीकरण प्रकल्प. जो फिल्टर प्लॅन BOT तत्वावर असून जो 5 वर्षाच्या करारावर ठेवण्यात आलेला आहे. 5 वर्षानंतर हा प्लॅन ग्रामपंचायतीने सुकृत करणार आहे आणि आपण ही वॉटर
8 रुपये बॉटलप्रमाणे गावकऱ्यांना देतो आणि त्यांनी बॉटल घ्यायच्या टायमाला एक कुपन बनलेलं आहे, त्या कुपन द्यायचं आणि ही बॉटल घेऊन जायची. वैयक्तिक गरजेनुसार गावकरी या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी घेऊन जातातच, पण ग्रामपंचायतीतर्फे सुद्धा या शुद्ध पाण्याचा पुरवठा घरोघरी जाऊन करण्यात येतो. हे तर झालं पिण्याच्या पाण्याबद्दल. पण मग धुण्या भांड्यांच्या पाण्याचं काय? त्यासाठी आहेत गावाच्या 4 वेगवेगळ्या कोपऱ्यावर धोबी घाट. या धोबी घाटांची निर्मिती कशी झाली याची कथा तर आणखीनच निराळी, तेवढीच रंजक आणि सुरसही आहे. झालं असं की घराघरात शौचालय झाली, हगणदारी मुक्त गावही झालं. पण त्याचा थोडासा तोटा झालाच. गावात पुरुषांना एकमेकांना भेटण्यासाठी पार आहेत, कट्टे आहेत. पण महिलांचं काय? महिलांचा एकमेकांशी असणारा संवादच यामुळे तुटला. मग आता काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणून एक अभिनव कल्पनेचा जन्म झाला, ती म्हणजे धोबी घाट. आता एकमेकांना कामं असते तर घरी काही जाणं होत नाही. लांब लांबच्या बाहेर धोबी घाटावर येतो तर आम्ही गप्पा मारतो, इथं चांगल्या प्रमाणे गप्पा मारतो. आणि एकूणाऱ्यांचे गप्पा जर झाले, शेजारी असतो, घर जर जवळ असले, एकमेकांना चहा प्यायला सुद्धा बोलतो आम्ही हौदावर. जसं येत नाही लवकर कोणी कोणी घरी तर मग म्हणतो आलेलेच आहे तर या चहा घ्यायला. तसं तरी कुठं येणं होतं, धुण्याच्या निमित्तानंच येते ना बाया. मग इथं चहा प्यायला सुद्धा एकमेकांना बोलवतो आम्ही. या धोबी घाटातून येणाऱ्या पाण्याचं आणि इतर सांडपाण्याचं व्यवस्थापनही अतिशय दूरदृष्टीने करण्यात आलं आहे. गावातील प्रत्येक गल्लीत रस्त्याच्या बाजूने वाहणारी बंद गटारे आहेत, विविध ठिकाणी शोषखड्डे आहेत. या सर्व पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 4 टाक्या आहेत. त्यातून मलनिस्सारण प्रक्रिया होऊन सोडलेलं पाणी ग्रामपंचायतीने लावलेल्या झाडांना सोडण्यात येतं. जनावरांचे शेड, मानवी मलमूत्र आणि इतर टाकाऊ पदार्थ याचा उपयोग बायोगॅस संयंत्रासाठी केला जातो. गावातील अनेक घरांमध्ये ही संयंत्र दिसून येतात. त्यांचा उपयोग स्वयंपाकासाठी इंधन म्हणून होतो. सौर ऊर्जेवर चालणारे पथदिवे रस्त्यावर आहेत. चिमुकल्यांसाठी असणाऱ्या अंगणवाडीत खिचडी शिजवण्यासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक सोलार पॅनल बघितले की आश्चर्य वाटू लागतं. ग्रामपंचायतीने 68 लोकांना सौर तापक यंत्र देण्यासाठी कर्जाऊ पैसेही दिले आहेत. 20 गावकऱ्यांना सौर वीज संच कर्जाऊ स्वरूपात देण्यात आले आहेत. हे बघितलं की या गावाची पर्यावरण संरक्षणाविषयीची बांधिलकीही लक्षात येते. पर्यावरणाच्या या बांधिलकीचे बाळकडू पाटोद्यातील शाळांमधून तेथील विद्यार्थ्यांना देण्यात येतात. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणाचे संस्कार मुलांवर करण्यात येतात. हे संस्कार रुजावेत म्हणून दररोज शाळा भरली की ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस शाळेत साजरा करण्यात येतो, तो एका अनोख्या पद्धतीने. या विद्यार्थ्यास घरी लावण्यासाठी झाडाचं रोपटं देऊन. स्वच्छता मोहिमेत सुद्धा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. दर शनिवारी आम्ही प्रभात फेरी म्हणजे स्वच्छता फेरी काढतो. तर त्याच्यामध्ये प्लास्टिक पन्न्या जे खाली म्हणजे कचरा असतो ते सगळं गावात फिरून आम्ही गोळा करतो आणि इथं आल्यावर कचरा कुंडीत म्हणजे ओला कचरा सुका कचरा ते 2 मध्ये विभाजन करतो. तर मग अशी दरवेळेस प्रभात फेरी म्हणजे स्वच्छता फेरी काढतो. तर मग आमच्या सरांनी काही गट पाडलेले स्वच्छता गट. तर दर शनिवारी आम्ही त्या ज्या गल्ल्या निवडून दिलेल्या आहे तर ज्यांची गल्ली असेल त्या गल्लीत जातात आणि स्वच्छता राखतात. या गावातील शाळाच मुळी इतर शाळांपेक्षा वेगळी आहे. शाळेचं हे वेगळेपण अगदी शाळेत प्रवेश करता क्षणी आपल्या नजरेत भरतं. या शाळेचा खेळ, राष्ट्रभक्ती, मूल्य शिक्षण याबरोबरच पर्यावरणपूरक शिक्षणावर देखील भर आहे. पशुपक्ष्यांविषयी धडा शिकवताना स्वतः आनंद घेत विद्यार्थ्यांनाही आनंद देणारे शिक्षक पाहून मन निश्चितच सुखावते. शाळेतील सहशिक्षक असणाऱ्या गिरधारी सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रजातीच्या रोपट्यांची वनस्पती शास्त्राचा अभ्यास करून शाळेत जोपासना करण्यात आली आहे. अशी ही आदर्श शाळा आदर्श गावाच्या निर्मितीसाठी
हातभारच लावतीये ना? शाळा आणि गाव याचा खूप जवळचा संबंध आहे. गावाचा एक अविभाज्य घटक असतो शाळा म्हणजे. आणि गावासाठी विकासाच्या दृष्टीने आपण भावी नागरिक घडवत असतो. तर तसंच इथेही एक चांगले नागरिक घडवण्याचं काम ह्या शाळेतून होत आहे असं मला वाटतं. जसं या आदर्श शाळेत बदल्यांना कंटाळून आलेल्या शिक्षकाची प्रतिक्रिया ऐकणं हा पण एक वेगळा अनुभवच असेल. इथे आल्यावर मला अतिशय आनंद झाला की हा जो ग्रामीण भाग असून अतिशय स्वच्छ, अतिशय सगळे पालक वर्ग दक्ष, शहराच्या जवळ असल्यामुळे इथलचे पालकांना शिक्षणाबद्दल आवड आहे. शिक्षणाबद्दल असणारी आवड आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाला पर्यायच नाही हे त्या बाबतीत दक्ष असणारे पालक. ही जरी आजची गावातील परिस्थिती असली तरी पूर्वी मात्र असं चित्र गावात नव्हतंच. शिक्षण हे फक्त नोकरीसाठीच घेतलं जातं असा एक समज होता गावकऱ्यांचा. त्यामुळे शिक्षणाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा होता. या अभियानाअंतर्गत शैक्षणिक दर्जा आमच्या गावाचा सुधारावा अशी एक मनोमन इच्छा त्यांनीही व्यक्त केली होती. आणि त्या माध्यमातूनच गावकऱ्यांचा आणि विद्यार्थ्यांचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून विविध पावलं उचलली गेली. या प्रबोधनाचा परिणाम मोठ्या प्रमाणात झाला की शिक्षण हा या गावातला प्रथम प्राधान्याचा विषय झाला. उत्तमोत्तम शिक्षण आपल्या पाल्यांना मिळावं यासाठी पालक धडपडू लागले. काळाची पावलं ओळखून धावत्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केवळ मराठीच नव्हे तर इंग्रजी माध्यमातून शिक्षण आपल्या पाल्यांना देण्यासाठी पालकांचा कल वाढला. गावात अंगणवाडी सुरू झाली. अंगणवाडीत येणाऱ्या चिमुकल्यांना त्याविषयी गोडी निर्माण व्हावी म्हणून तेथील अंगणवाडीचा चेहरा मोहरा बदलवून टाकण्यात आला. या रंगीबेरंगी खुर्च्या, आकर्षक टेबल, भिंती